बघणार आहोत परफेक्ट ब्लाउज फिटिंग कशी करायची। अगोदर टीप इथे मारून घ्या, टीप मारली पलटी करूया। प्रथम छातीचा चौथा टाका, छातीचा चौथा 7 आहे, 7 चुका 28 आणि अधिक पाव इंच म्हणाल तर म्हणजे 7.25 हा किंवा 7.5 घेऊ शकतो, 7.5 घ्या कारण जाड कपडा आहे तर तो मॅनेज होईल। बाही फिटिंग जी आहे ती 4.5 आणि 4.5 आपण इथे घेऊया। हे सगळं एकत्रित जोडूया। नंतर तसंच या बाजूला पण घेताना सेम 7.5 खूण बाही फिटिंग, जसं की कंबर फिटिंग 25 26 समजा, 26च्या निम्मे 13 आणि 13ला खूण इथे आणि इथे सेंटर मध्ये आणि जोडा आणि टिप मारा, फिटिंग फायनल। आता आपण बनवूया 4 टक्स पॅटर्न, पण जाड मापासाठी, थोडंसं मोठ्या मापासाठी आणि उंची पण त्याची आपण जास्तच घेणार आहे। बाही उंची सुद्धा आपली त्याची जास्तच असणार आहे आणि बनवणार आहोत डिझायनर गळा। मोठ्या मापासाठी आपण घेऊया 34 ची छाती, 34 चा चौथा 8.5 8.5 9.5 10.5 उंची घ्या। या बाजूने उंची घ्या 16 अधिक 15.5 अधिक 1 16.5 असा फुल हाईटचा ब्लाउज आपण बनवत आहोत। ब्रेशर पट्टी मग आता हे जर फुल हाईटचं घेतलेलं आहे तर ब्रेशर पट्टी पण आपल्याला त्याच हिशोबाने घ्यावी लागेल। तर ती ब्रेशर पट्टी घेतली आपण 3 इंचची, 1 इंच तिरकस घ्या आणि खालचा से पुढे मात्र आता याचा गळा जो आहे तो आपण पहिला गळा 1.5चा घेतला होता की नाही, याचा कितीचा घ्यायचा 2चा। गळ्याची उंची पुढची 6.5, पण मग कोणता घ्यायचा 5 असा न घेता अर्धा इंच असा बाहेर या, म्हणजे त्याला अट्रॅक्टिव्ह लुक येईल। पुन्हा तेच 3.5 इंचचं शोल्डर, सॉरी हा कॉलरवाला पॅटर्न सांगितलेला आहे तर आपण गळा तोच राहू देऊया आणि शोल्डर घेऊया। जसं की शोल्डर आहे 15च्या हाफ होतात 7.5 7.5 इकडे आणि 7.5 इकडे, जसंच्या तसं। नाही आणि दुसरा बगल हा एक तो बोले थे कॉलर वाला आणि शोल्डर उतार देणं कंपल्सरी। 4 टक्स तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा एकदा 3.5 4 टक्स विथ कटोरी, 1.5 इंच इकडे, तसंच 2 इंच इथे, तसंच 2 इंच इथे, तसंच 2 इंच इकडे, उरलेला जोडा उरलेला जोडा उरलेला जोडा। पॅटर्न संपलेला आहे। फिटिंग टिप आपण देणार नाहीये पण याला वाढवणार मात्र नक्की। मग कसं कापायचं आहे तसं कापा, आहे तसं कापा। गळ्याची फक्त असं करून अर्धाच इंच जस्ट काढायचा आहे बॅक साइड, पाठीमागून कट करा। आणि हा गळा पुढचा जो आहे तो कट करून घेऊया। हे पण अगदी झटपट कसं शिवायचं ते बघणार आहोत। ब्रेशर पट्टी कट नाही करणार आहे, फक्त मी तुम्हाला दाखवली की कट करता येईल। ओके, हा याला पॅटर्न वाढवायचा आहे त्याच्यामुळे ब्रेशर पट्टी आपली कट करावी लागेल। मोठ्या मापासाठी 4 टक्स आणि याचा जो गळा आहे
तो इथून खाली बनवणार आहे आपण. जसं की गळ्याची उंची आहे 9, 9ला हाफ करा, सेंटर घ्या, जे सेंटर घेतलंय ते 4 आलेले आहे, 4.5 आहे, 1 इंच कमी करा, 3.5, उरलेल्याला तिरकस जोडा, उरलेल्याला तिरकस जोडा, छानपैकी थोडंसं गोल करा आणि कट करूया. आणि हा कॉलर पॅटर्न साठी बूंद गळा रेडी. आता आपण कापडावर कट करूया. कापड घेऊया, ऍडजस्ट करूया, कारण बाही आपल्याला लॉंग काढायची आणि त्याच्यामध्ये हे पॅटर्न बसलं पाहिजे. पाठीचा भाग असा ठेवलाय की आपण याला हा आहे तसा कट करायचा आहे, जसा आहे तसा. पण हा जो आहे ना त्याला इकडून या साईडनी 1 आणि या साईडनी 1 असं तिरकस अर्धा इंच इथे आहे. याला गळा कट नाही करायचा, अस्तराला गळा कट करू आपण. आणि खालच्या बाजूला अर्धा पाव इंच किंवा 1 इंच असा कट करा. कट करून घेऊया. कैची आणा दुसरी. गळा नाही कट केलेला, हा पॅटर्न कट करून झालाय. अस्तरावर कट करूया. हा असा थोडासा वाढवा आणि असा गोल इथून कैची टाकून कापायचा आहे, पण नंतर आपण गळा केल्यानंतर. कटिंग जी आहे ती हा पुढच्या भागासाठी अशी रेडी झालेली आहे. आणि आता आपण अस्तर कट करून घेऊया. असं ठेवूया. पाठीचा भाग, पुढचा भाग जसं थोडा जास्त कापायचा तसं जास्त कापा. कापा.
गळ्याचा भाग आहे तसा, जसा आहे तसा असेल हळुवारपणे. फक्त अस्तराचा भागाचा गळा कापून घेतलेला आहे. वाढवायचं होतं, वाढवलं नाही. इकडे दोघीकडून वाढवायचं होतं. ठीक आहे. आणि आता हा कापताना थोडासा मोठा राहिलेला आहे, तर मग काय करायचं, इथे अशी करून टीप मारून घ्यायची आणि छानपैकी गळ्याचा असेल इकडे पण आपण अशीच मशीन चालवायची. अगोदर डॉट करून घ्यायचे आणि मग इकडचं इकडे पण टीप मारा. आणि याच्यावर अशी आणि अशी टीप मारा. आणि हा छान असा रेडी झाला की आपण याला इथून कट करा, इथून पण कापा आणि इथून आहे ना अशी कैची मारा की हे सगळा कपडा बाहेर निघेल. वो एक छोटी कैची थी मुझे. आणि हा असा केला की मग मात्र जास्त कैच्या मारायची गरज नाही, तो आपोआपच छान पलटी होतो. पलटी झाला की गळ्याला टीप मारून पूर्ण पॅटर्न कव्हर करा. टीप मारा. गळा आपल्याकडे रेडी झालाय. फक्त मी शोल्डर मोजून घेतलंय ते बरोबर आहे की नाही. हा तर ते 6-6 आहे. आणि आता आपण कट करू. प्रत्येक एका इंचवर कैची मारा, हात घालून पलटी करा. आणि हा असा छान तयार झालेला आहे. आणि 4 टक्स असा रेडी झाल्यानंतर आपण एका साईडला घेऊया आणि एका साईडला छापूया. असं छापून घेतला की थोडासा इकडे पण दिसायला लागतो. आणि मग हा ग्रे कलरचा. आणि आता ह्याला धरून टिपा मारूया. टू लगाएगी बराबर? हाँ लगा दूँ. छोटा टिप मारना तो आते ही नहीं. आस्तीन का कैसे मैं सोच रही हूँ. हाँ वो गया मेरा. अब मैं पी रहा हूँ. पी लो. हाँ दूके.
डबल टिपा मारला का इथं? तुझी मशीन कसं काय चांगलं चालते? मशीन जरा तोडत नाही का? आपका चाय पी के हो गया? हळू घेऊन लागते. चाय पी के हो गया? दो इसमें. ठीक आहे. इधर बोलू ना. दे दो, चला जाऊंगा. ठीक है बेटी. ऐसा ऐसा नहीं पकड़ने का, ऐसा गिरा देगा पूरा. अरे ऐसे मुझे नहीं पकड़ना. नहीं तू पी पे. वरती भाग बसलाय. खाली बाबा, खाली खेळा घेऊन काय आता राहिलेलं आहे. वरती जाऊन उभं राहा. हो गया? उभं राहा. वरना तेरे को सीढ़ी नहीं मिलेगी. जयरी दुसरंच पत्र सोडणार आहे. ते जर पत्र तुटले बघ तू किती वाकलंय ते. ये खाली. बस वरती. वरतीच बस. हा. बघ ना संध्याकाळी आपण मी सकाळी पप्पांना पत्र वापरलाय. दीदी बस किती वापरला. दो मीटर बताना चाहिए था, अस्तर शायद कम पड़ेगा. एवढंच आहे ना. बिना अस्तर के लगा दीजिए. टिक जाएगी ना. चांगले अस्तर लावूनच वाटेल पण ती रफ, म्हणजे दिसायला चांगलं दिसेल ते हातात. हाथ में अगर ब्लाउज लेंगे तो अच्छा दिखेगा. समोरून पट्टी असली ना हाँ? समोरून जायचं असलं तर. नहीं, ऊपर में अस्तर लगा दीजिए, नीचे का रहने दीजिए. बाइड में कपड़ा मिलेगा तो ज्वाइन कर देंगे नीचे से. नहीं 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 होगा ऐसे. तो देखते हैं, नहीं बैठा तो फिर गया, फिर लेते हैं दूसरा. ठीक है जाऊ दे, अर्धा मीटर आणून. ब्रेशर पट्टीच करून घ्या. ब्रेशर पट्टी आणि कॉर्नर. याला टिप. आस्तीन हो गई होगा, मेरे को लगा आस्तीन नहीं होगी. आस्तीन कपड़े में हुई लेकिन अस्तर में नहीं हुई. क्या मीटर लाइक उसका? क्या पता, 1.5 मीटर मैंने ही बोल दिया था तो वैसे ही उठे क्या है. हाँ 1 मिनिट.
इसको ऐसा लंबा 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 करके ला कॉलर के नाम का। याला अजून टिप परत डबल थोडीशी आणखी। पाठीचा भाग आहे छान असा रेडी झालाय। आपण याच्या बाजूला हे आपलं शोल्डर जे आहे ते पण ठेवूया। दुसरं याच्यापेक्षा हा मोठा राहिला तर चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, असंच ठेवूया। आणि इथे पलटी करून जोडून घेऊया, सोबत येतील असं नाहीये हा। अशी अर्धा इंच वर टीप आणि तशीच इकडे पण अर्धा इंच वर टीप। जास्त पण कमी जास्त अंतर नाही राहणार त्याचं, आणि नसलं तरी चालणार आहे, पण अशा पद्धतीने याची टीप येणार आहे। हे थोडं पुढंच असणार आहे, नंतर पण याच्यात एवढा गॅप आपण घेणार आहे जेणेकरून कॉलर बसेल। तत्पूर्वी आपण ब्रेशर पट्टी आधी लावून घेऊया। आता ब्रेशर पट्टी आहे आपल्याकडे सिंगल वाली म्हणजे मग आपण अशी लावून बघूया। आता अशी लावा, सिंगल टिप मारा, पाठीचे टक्स देऊया, आणि जसा की हा छान असा रेडी झालाय हा, तर याला काय नाही करायचं, याला फक्त असं असं करायचं। नवीन तुम्ही असाल तरी सुद्धा फक्त एवढीच काळजी घ्यायची की हा या टिपेमध्ये अडकला नाही पाहिजे। जसा की मी तुमच्या समोरच फोल्ड केलाय, याच्यावर इथे हे मध्ये दाबत दाबत अशी टिप मारून घ्यायची आणि मधून कापड ओढून घ्यायचा। अशा पद्धतीने दोघी आणि काच बटन पट्टी असं हे छान आपलं रेडी झालंय। तर याला डाव्याला वरून आणि उजव्याला खालून अस्तराची आणि कॉटनची दोघी पट्ट्या लावलेल्या आहेत। याला आतमध्ये फोल्ड करूया, पूर्णपणे आतमध्ये घेऊन असं करून टिप मारून देऊया। एक झाली की मग दुसरी घेताना इथे पुन्हा एकदा किनारीला टीप, पाहिजे तर पुन्हा अशी घेऊन अशी आपल्याला टिप मारून घ्यायची। या पद्धतीने म्हणजे ही एक्स्ट्रा असेल आणि ही पूर्णपणे मध्ये जाईल, अशी दोन्हीही टिपा मारूया। नंतर असं समजूया की आता टिपा मारून झालेल्या आहेत, नंतर शोल्डर जॉईन करूया। शोल्डर जॉईन करण्यासाठी हे शोल्डर इकडून स्टार्ट करायचं पाठीमागून। एरवी आपण शोल्डर पुढून स्टार्ट करतो, आता याचं शोल्डर कुठून स्टार्ट होईल, पाठीमागून लावायला सुरुवात होईल। जसं की लावल्या गेलं, सपोज समजा असं दिसेल, तसंच दुसरं पण लावा। अस्तर आणि बाही कट अशी खाली टिप मारूया आणि पलटी करूया। आणि हा शोल्डर लावून तयार झालेला आहे। आणि आता आपण बाही लावूया। बाही जसं की हा खोल भाग आहे, खोल भागाला खोल भाग लावूया। इकडून इकडे गेलं, इकडून गेलं तरी चालेल, आणि इथून लावायची असेल तर थोडीशी जास्त सोडून मग लावा, म्हणजे काय होईल की बाही मोठी आहे त्यामुळे। मग लावताना कशी लावायची, अशी घ्या, इथे टीप लावा, इथे लावा, इथे घ्या, अशी घ्या आणि अशी, परफेक्ट आहे। थोडीशी अर्धा इंच मोठी अशी दोघी लावा। आणि हे आपलं छान असं लावून झालं, पण मग आता काय होतंय माहिती का, हे जोडताना कमी जास्त होतंय। जसं की आता हे इतकं झालेलं आहे, मग काय करायला पाहिजे हा, तर हे उसवायची इथून आणि इथे थोडीशी ही खाली फिट करायची बाही। जसं की आता आपल्याला दिसते की इथे आलेली आहे, ही उसवायची आणि इथं थोडीशी कापून इथे आपल्याला ऍड करायची, म्हणजे इथे लावायची। मग आपण ती खाली लावली की हे बरोबर इथे येईल, हे इथे येईल आणि बाही बरोबर जागेवर येईल। अशा पद्धतीने उरलेली भाग कापून टाकूया। आणि हा कॉलर साठी आपण कपडा घेतलेला आहे हा, तर त्यासाठी काय केलंय, 4 इंचचा कपडा घेतलाय आणि त्याला असं उलट ठेवायचं। बाळा शांत बस। आणि हा इथे असं ठेवा, असं ठेवला की अशी अशी आणि अशी असं टीप मारून घ्यायची। पण ऍक्च्युली ही कॉलर मध्ये लटकणार आहे हा, तर कॉलर जी आहे ती मागच्या साईडच्या गळ्याला बिलकुल ओपनच असणार आहे, म्हणजे दिसणार आहे ती। तर इथून अशी आणि इथून अशी टीप मारून घ्यायची आहे। नंतर हा कापड जो आहे तो मध्ये जाणार आहे त्याच्या। आणि हे ब्लाउज छान रेडी झाल्यानंतर आपण याला फिटिंग पण देऊन घेऊया। फिटिंग आहे
एकच मिनिट ताई. अरे चालू ठेव ना बाळा. 5 इंच आणि इथे छातीचा चौथा, 34चा चौथा 8.5. 8.5ला आपण असं करूया. आणि इथे लास्टला कमर फिटिंग जी आहे ती 30 इंचची आहे. 30च्या निम्मे होतात 15 आणि 15ला असं सेंटर केलं की इकडे काही भाग उरलाय आणि इकडे काही भाग उरलाय, त्याला जोडून घ्या. असं दोन्ही बाजूला फिटिंग द्यायला सुरुवात करा. इकडे पण तसंच छातीचा चौथा, 8.5चा चौथा आणि अशा 2-3 टिपा मारून द्यायच्या. इथे पण आपल्याला आणखी पद्धतीने टिपा मारायच्या. बाही फिटिंग 5.5. अशा पद्धतीने टिपा मारा. आणि हे असं झालंय तर याला आता आपण पलटी करून उलट करूया आणि आपण छान कॉलर लावायचं शिकणार आहे. हा, हे ब्लाऊज छान असं करून झालेलं आहे पण कॉलर काही लावलेली नाहीये. तर मग कशी लावायची कॉलर? हा, तर हे असं व्यवस्थित मॅनेज करायचं ह्याचं सेंटर. आणि इकडून आता हा कोणा पंचकोणी त्यासाठी मुद्दामून घेतलाय तर याच्या सेंटर पासून इथे असं ठेवायची, इथे ठेवायचं आणि हा जो भाग आहे हा सरळ करायचा. हा जो भाग आहे तो आपल्याला सरळ करायचा. तसंच झालं, इकडचं लावून झालं की मग इकडे या, याला घ्या, इथे ठेवा, इथे पण शिवा इथपर्यंत आणि इथे घेऊन याला पण सरळ टिप मारा. म्हणजे हा जो भाग आहे कोणा तो इथे सरळ करा. समजतंय ना? हा, इथे असं घ्या, बाकीचं आहे तसं सोडा. छान कॉलर रेडी होईल. लाईट ऑन करा तिकडचा, छोटा लाईट. अरे कसं काय निघाला? मी तेच म्हटलं. हात हा